अगं ती तुझी कॉफी नाहीये, ही तुझी कॉफी आहे. अरे मग हे हे काय आहे? हे फूड पेंटिंग्स आहेत. ओके. तर मंडळी, आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की माझ्यासोबत कोण आहेत. अर्थात मी पुण्यात आहे आणि माझ्यासोबत आहेत आर्टिस्ट कपल. आणि त्यांचे फक्त हे एवढंच पेंटिंग नाही आहे बरं, हे जे तुम्ही पाठी पाहताय ते सगळे पेंटिंग्स हे त्यांचे आहेत. आणि हे एवढंच नाही आहे, तर इकडे बघा, इकडे सुद्धा सगळे पेंटिंग हे त्यांनी काढलेले आहेत. अर्थात आता माझ्यासोबत कोण आहेत, तर माझ्यासोबत आहेत रुचा लिमये आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांचे मिस्टर चैतन्य लिमये. आज त्यांच्याच सोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि ते कसे काय या पेंटिंगच्या क्षेत्रात आले, सगळ्याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. रुचा आणि चैतन्य खरं तर दोघांचंही आधी आयुष्य वेगळं होतं, म्हणजेच त्यांचं करिअर पूर्णपणे वेगळं होतं. रुचाचं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि चैतन्याचं कम्प्युटर सायन्स झालेलं आहे. पण आता 7 वर्ष झालेत ते पेंटिंगचा हा त्यांचा जो बिझनेस आहे किंवा त्यांची ही जी पॅशन आहे तेच जॉब म्हणून कंटिन्यू करतात. आता खरं तर मला तुम्हाला विचारायचं आहे की 7 वर्ष झाले, म्हणजे नेमकं सुरुवात कधीपासून केली तुम्ही? आम्ही ॲक्च्युली आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर आमचं लग्न ॲक्च्युली आमचं जमलंच त्यामुळे की कारण मला पण आर्टमध्ये इंटरेस्ट होता आणि त्याला पण आर्टमध्ये इंटरेस्ट होता. पण मग म्हणजे वेबसाईटवर वगैरे आम्ही मॅट्रिमोनियल वेबसाईटवर भेटलो. म्हणजे तिथं तुमच्या हॉबी तुम्हाला एकमेकांना. येस येस. तर मग आमचं लग्न झाल्यानंतर मग आम्ही रोज असं विचार करायचो की आपण काय करूया, नवीन काहीतरी आर्ट करूया वगैरे. आणि हा ॲनिमेटर आहे त्यामुळे हा ऑलरेडी आर्ट फील्डमध्ये थोडं काम करत होता. आणि मग हळूहळू आम्ही विचार केला काय करूया आणि काही आयडियाज येत राहायच्या. आणि मग आम्ही विचार केला की ह्या डिझाईन्समधनं आपण प्रॉडक्ट्स बनवू शकतो जे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत आणि काहीतरी इंटरेस्टिंग आणता येईल नवीन काहीतरी. सो तिथून आयडिया सुरू झाल्या. पण मग आता जरासं बालपणी येऊ, कारण अशी लगेचच आवड वगैरे कोणाला येत नाही पेंटिंगची. पण मग तुझं बालपण कुठलं? मी बीडला होते आधी. मी ऍक्च्युली पुण्याचीच आहे, पण काही वर्ष आम्ही आधी बीडला राहायचो. आणि मग तिथं म्हणजे माझ्या वडिलांना पण खूप इंटरेस्ट होता असं ड्रॉइंग आणि ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मे बी मला तिथून तो आला आहे. आणि मग मी बालपणापासून ड्रॉ करायचे. सो सुरुवातीला मी पेन्सिल स्केचेस करायचे आणि पोर्ट्रेट्स काढायचे वगैरे, असं सगळं पेन्सिल शेडिंग वगैरे. पण मग कितवीपासून तुला आठवतं, कितवीपासून तू चित्र काढायला सुरुवात केली? माहीत आठवत असंच नाहीये, पण मी खूप लहानपणी करायचे. आणि म्हणजे मला बक्षिसं पण मिळाली होती एकदम शाळेत लहानपणी, म्हणजे बालवाडी वगैरे मध्ये असतं. मग तुमच्या वेळी ते एलिमेंटरी इंटरमिजिएट होतं म्हणजे ओके, तेव्हापासून लहानपणापासून तुला आवड आहे? हो, मला आवड आहे. आता हिला लहानपणापासून आवड होती, पण तुझं काय? माझं पण सेमच. मी लहानपणीपासून खूप ड्रॉइंग आणि पेंटिंग करायचो आणि मला आधीपासून होतं की मला ॲनिमेटर बनायचं आहे. कारण मला ॲनिमेटेड फिल्म्स आणि कार्टून बघायला खूप मजा यायची, जी संडेला मॉर्निंग सकाळी बघायचो पण टीव्हीवर तशी. सो तेच माझं ध्येय होतं आधीपासून. आणि मग मध्ये असं मला वाटलं की ॲनिमेशनबद्दलचा कोर्स आपल्या इथे इनफ नाही आहेत काही. त्यावेळेला मग माझी सेकंड आवड होती कम्प्युटर सायन्स. सो मी ते परस्यू केलं, माझी त्याच्यात डिग्री कम्प्लीट केली आणि परत ॲनिमेशनबद्दल मी सुरू झालो. आणि मग त्याच्यात मी काही वर्ष करिअर केलं. पण आता बघ ना, म्हणजे ॲनिमेशन वगैरे हे सगळं कम्प्युटर थ्रू झालं, पण तू स्केचेस सुद्धा काढतोस असं समजलंय. पण मग हे कम्प्युटर, मग थेट स्केचेस, हे कसं काय, म्हणजे शक्य कसं झालं? सो ड्रॉइंग मी आधीपासून करतो लहानपणीपासून. आणि कुठल्याही प्रकारचं डिजिटल आर्ट असू शकेल, म्हणजे जरी ॲनिमेशन असेल डिजिटल किंवा डिजिटल इलस्ट्रेशन असेल, त्या सगळ्याचा बेस आहे हा स्केचेस आणि ड्रॉइंग डिरेक्टली बाय हँडच आहे, म्हणजे पेपरवर असेल तसं. सो त्या सगळ्याचं मूळ तेच असल्यामुळे त्याच्यावरती मी जास्ती भर दिला ते स्ट्रेंथन करण्यासाठी आणि त्यातून मग अजून होत राहिलं पुढे. ओके. आणि मग तुझी जॉबची सुरुवात तू कधी केलेली होतीस? मी 2009 मध्ये माझा पहिला जॉब होता ॲज अ ॲनिमेटर. तर मी डिझनीच्या एका प्रोजेक्टवरती होतो. त्यानंतर मी काही वर्ष ड्रीमवर्क्स ॲनिमेशनमध्ये होतो आणि नंतर मग मी MPC म्हणून एक VFX स्टुडिओ आहे जो हॉलिवूड फिल्म्समध्ये वर्क करतो. सो मी त्यामुळे जंगल बुक आणि एक्झोडस वगैरे अशा फिल्म्सवरती पण ॲनिमेटर म्हणून काम केलं. ओके. पण आता जर समजा आपण कसं आहे, आर्ट क्षेत्रात भरपूर लोक यायला घाबरतात, पण तुम्ही ठरवून आर्ट क्षेत्रात आलात. आणि असं नाही की एक जण आलंय, तुम्ही दोघे सुद्धा, म्हणजे ही इंजिनियर होती, हिचा जॉब सोडला, तू तुझा जॉब सोडला, मग हे अचानक तुम्ही जॉब सोडला, तुम्हाला तेवढा प्रॉपर आर्थिक इन्कम तुमच्या पाठीमागे तेवढा बॅकअप होता की कसं, म्हणजे इतक्या लवकर हा डिसिजन घेणं कसं काय शक्य झालं? सो हे नेहमीच कठीण असतं.
कारण फायनान्शियली आपल्याला खूप बघायला लागतात गोष्टी. सो आम्हाला जेव्हा आयडियाज सुरू झाल्या त्यावेळेला आम्ही विचार केला की आमच्यापैकी एकानी सुरू करायला हरकत नाही, पण दोघांनी सुरू करणं हे खूप रिस्की होईल. सो रुचा म्हणली की तू आधी सुरू कर आणि मी माझा जॉब कंटिन्यू करते. सो ती आमचं अँकर होती आणि ज्या वेळेला मी सुरू केलं आणि मग काही वर्ष गेली त्यावेळेनंतर मला स्टॅबिलिटी जाणवायला लागली, स्मूथली होतंय. आणि रुचा सुद्धा तिच्या फ्री टाइममध्ये काम करायची, म्हणजे तिचे आर्ट आणि पेंटिंग संध्याकाळी करायची जॉब नंतर. सो आफ्टर अ व्हाईल ज्या वेळेला स्टॅबिलिटी आम्हाला जाणवायला लागली त्यावेळेला मग रुचानी पण जॉब सोडायचं ठरवलं आणि मग मी दोघंही फुल टाइम आर्टिस्ट झालो. पण मला खरं तर आमच्या प्रेक्षकांसाठी हा तुला प्रश्न विचारायचा आहे की जर समजा एकच माणूस, आता तुम्ही कपल आहात म्हणून ठीक आहे, पण एकच माणूस असा तडकीफड निर्णय घेऊ शकत नाही, मग त्याने काय केलं पाहिजे? की त्याला आवडतंय तर खूप ड्रॉइंग करायला, त्याला या क्षेत्रातही उतरायचं आहे, पण मग आधीचा जॉब तो लवकर सोडू शकत नाही, मग अशा वेळी त्यांनी कशा प्रकारे डिसिजन घेतला पाहिजे? मला असं वाटतं की थोडं सेव्हिंग्ज बाजूला ठेवले पाहिजेत, जे तसंही आम्ही केलं. म्हणजे जरी दुसऱ्या पर्सन आम्ही एक जरी जॉब चालू होता तरी सेव्हिंग्ज आम्ही बाजूला ठेवले आणि मग मी जॉब सोडला. सो दॅट जर कधी अशी वेळ आली की खूपच कठीण चाललंय तरी पण सेव्हिंग्ज आहेतच म्हणजे बॅकअपसाठी. म्हणजे फक्त तिच्या जॉबवरती डिपेंडंट नाहीये कम्प्लिटली. सो सेम थिंग इंडिपेंडेंटली पण कोणी करत असेल तर आम्ही नक्की रेकमेंड करू की आधी भरपूर सेव्ह करावं आणि मग असा निर्णय घ्यावा. आणि सुरुवात सुद्धा ऍक्च्युली सुरुवात करताना लगेचच जॉब सोडायच्या दृष्टीने नाही करायची. म्हणजे काही वर्ष जातील की जे थोडे स्ट्रगलचे होतील, की दिवसभर आपण जॉब करतोय आणि संध्याकाळी नंतर आपण ह्याच्यावरती काम करतोय. सो ती गोष्ट एका लेवलपर्यंत आली की जरा आता मला याच्यातनं इन्कम चालू होतंय किंवा एका स्टेजपर्यंत आलोय आणि मग त्यानंतर तो जॉब सोडला पाहिजे. बरोबर. आणि मग आता हे जॉबचं वगैरे हे आहेच, पण तुझी या व्यतिरिक्त आणखी काय आवड आहे? ड्रॉइंग तर तू करतेसच, पण आता तू एक गृहिणी पण आहेस, मग ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय? मला ॲक्च्युली लहानपणापासून डान्स करायला आवडतो आणि गाणं थोडंफार आवडतं आणि मला खायला पण खूप आवडतं. आणि पण खायला खूप आवडतं का? हो, म्हणजे मला करायला आवडण्यापेक्षा मला पेंटिंग करायला जास्त आवडतं खाण्याचं. हा, पण मग हे तुला सुचलं कसं की भरपूर लोक आय थिंक सो, म्हणजे मला इतकं चित्रकलेतलं माहीत नाही आहे, पण जेव्हा जेव्हा आम्ही चित्र पाहतो तेव्हा भरपूर लोक स्केचेस करतात किंवा मग नॅचरल पेंटिंग जास्त असतात, लँडस्केप पेंटिंग वगैरे. पण मग फूड पेंटिंग हे थोडंसं वेगळं आहे. मग ते फूड पेंटिंग करायचं हे कसं काय, कधी ठरवलं? ऍक्च्युली मला बाहेर जाऊन पेंट करायला, आउटडोअर पेंटिंग करायला जास्त आवडतं. म्हणजे असा सीन आहे समोर आणि तो पेंटिंग करणं. तर लॉकडाऊनमध्ये काय झालं, बाहेर कुठंच जाता येत नव्हतं आणि मला वडापाव खूप आवडतो. त्यामुळे आम्ही, आणि लॉकडाऊनमध्ये सगळेच काही ना काहीतरी घरात करायचं आहे, तसं आम्ही तो वडापाव केला होता. आणि तो बघितल्यानंतर लक्षात आलं की आपण तो असं लाईव्ह पेंटिंग करू त्याचं समोर ठेवून. सो तो आम्ही बनवला आणि तो असा टेबलवर ठेवला आणि त्याचं मी पेंटिंग केलं आणि ते लोकांना खूप आवडलं. आणि त्याच्यानंतर ते आवडलं बघून मला पण अजून मजा आली, कारण की ही माझ्या आवडीचीच गोष्ट आहे जी मी करते आणि मला बनवायला आवडतं त्याच्यापेक्षा जास्त पेंटिंग करायला आवडतं. सो तिथून पुढे सुरुवात झाली. मग आम्ही अजून असं काही गोष्टी लॉकडाऊन पासून हो 2 वर्ष झाली साधारण. बरोबर. पण मग समजा आता हे तू पहिलं समजा उदाहरण घेतलं आपण वडापाव, किती तास लागतात असे फूड पेंटिंग करायला? लाईव्ह पेंटिंग करायला साधारण एक 4-5 तास लागतात फूडचं. मी त्याचा एक अप्रोच चेंज केला की मी आता वरून फूड कसं दिसतं, म्हणजे त्याची डिश आणि ते फूड कसं दिसतं असं मी पेंट करायला सुरुवात केली. सो ते थोडंसं अजून कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे मला ते पेंट करायला 2 दिवस नक्कीच जातात. ओके. आणि मग तुम्ही लॉकडाऊनपासून म्हणजे फूड पेंटिंगला सुरुवात केली, व्यावसायिक क्षेत्रात कधी उतरलात? की म्हणजे हे समजा तुमचे जे पेंटिंग्स असतील हे आय थिंक सो तुम्ही लगेच काढल्या विकायला सुरुवात केली नसेल. एकदम सुरुवात कधीपासून केली व्यावसायिक क्षेत्रात? एकदम सुरुवातीपासून नव्हतं, पण आम्ही तसं लोकांना बनवून द्यायचो. म्हणजे डिरेक्टली आमच्या ऑनलाईन स्टोअरवरती ठेवायच्या आधी आम्ही लोकांना काही गोष्ट हवं असेल तर ती आम्ही पेंटिंग करून द्यायचो. बरोबर. कस्टमाइज करून द्यायचो. ओके. आणि मग कोणत्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही तुमच्या म्हणजे चित्रांची विक्री करताय? आम्ही सुरुवात केली फेसबुक थ्रू, नंतर आम्हाला जाणवलं की इमेज बेस्ड गोष्टींसाठी इंस्टाग्राम जास्ती योग्य प्लॅटफॉर्म. इंस्टाग्रामला कधी आलात तुम्ही?
साधारण 6 वर्ष झाले असतील आता. ओके. सो माझा आधी इंस्टाग्राम अकाउंट होता, पण पूर्वी सगळे कसे फिल्टर लावून फोटो टाकायचो आपण, सो तसंच होता. नंतर मला जाणवलं की आर्टवर्क मी टाकतोय पण ते फेसबुकवरती, त्यासाठी हा जास्ती योग्य प्लॅटफॉर्म आहे. बरोबर. मग इंस्टाग्रामवर टाकायला सुरू केलं. मग सेम थिंग्स आम्ही पेंटिंग बद्दल पण सुरू केलं. सो 6 वर्ष साधारण आम्ही करत आलो. आणि रील झाल्यापासून आम्ही अजून जास्त वाव मिळालाय टू शो इन अ स्लाइटली डिफरंट असं डायमेन्शननी की. आणि मग सोशल मीडियाचा तुम्हाला तुमच्या इकॉनॉमिक कंडिशनसाठी उपयोग होतोय का तसा? हो नक्कीच, कारण त्यातनं खूप लोकांपर्यंत पोहोचतं आमचं आर्टवर्क, आमचे पेंटिंग्स. आणि आमचं सेल जे घडतं ते सगळं आमचं ऑनलाईन स्टोर आहेच, वेबसाईट आहे ruhanchai.com म्हणून. पण लोकांना त्यामुळे माहिती होतं इंस्टाग्राममुळे, आणि त्यांना प्रोसेस पण बघायला मिळते, कारण आम्ही व्हिडिओज मधनं मी प्रोसेस शेअर करतो पेंट करताना. सो त्यातनं अजून उत्सुकता निर्माण होते काही लोकांना. आता तूच बोलतो तर तुलाच मी विचारते की एक कर्ता पुरुष घरातला असतो. खरं तर घरातला कर्ता पुरुष म्हटलं की भरपूर लोकांचं हे म्हणणं असतं की त्याने सेटल्ड जॉब केला पाहिजे. तू जेव्हा स्विच केलंस तेव्हा घरच्यांचं काय म्हणणं होतं की बाबा तुझ्यावर जबाबदारी आहे वगैरे, थोडासा इमोशनल ड्रामा वगैरे झाला की काही आणखी? आणि फॉर्च्युनेटली सगळे खूप सपोर्टिव्ह होते. थोडंसं सुरुवातीला वाटलं की हे खूपच वेगळं आहे काहीतरी, पण आम्ही त्यांना समजावलं की कसं मॉडेल वर्क होतं आणि कसं लोकांपर्यंत पोहोचण्याकरता ही सुरुवात आहे. आणि मग त्यातनं मग हळूहळू त्याच्यातनं बेस बनायला लागतो. सो सुरुवातीला थोडंसं डिफिकल्ट होतं, पण सपोर्ट तर खूप होत होता, आमच्या दोघांच्या पेरेंट्सचा होता. आणि ते एक आहेच की पण एक ठराविक जॉब असतो जिथे एक ठरलेली सॅलरी असते, ते खूप प्रेडिक्टेबल असतं. त्या कम्पॅरेटिव्हली इंडिपेंडेंट असणं किंवा फ्रीलान्सिंग करणं हे बरंच काय म्हणतात त्याला उतार चढाव खूप असतात. बट एक सवय झाली की देन रिअलाइज होतं की ओव्हरऑल या उतार चढावामध्ये सुद्धा एक प्रकारचं एक ॲव्हरेज एक आहे, कॉन्स्टंट असतो. सो तो सीझनल सारखा असू शकतो. सो ते समजून घेतलं तर मग टेन्शन नाही राहत मग. सो ते एक काय म्हणतात त्याला टेकिंग इन टू स्ट्राईड केलं पाहिजे त्याच्याबद्दल. आता म्हणजे इतर जर आपण क्षेत्र बघितली किंवा प्रत्येक वस्तूला असं म्हणतात की सीझन असतो, सीझन वाईज त्याची विक्री होती. तुमच्या क्षेत्रात असं काही आहे का की बाबा या सीझनला तुमच्या पेंटिंग्सची जास्त विक्री होती? म्हणजे थोडक्यात जर समजा असेल फेब्रुवारी महिना कोणता ना कोणता डे वगैरे सुरू असतो. आमचे काही प्रॉडक्ट्स आहेत, जसं पेंटिंग्स बद्दल सीझन असं म्हणता नाही येणार, पण आमचे प्रॉडक्ट्स आहेत जे आम्ही स्वतः डिझाईन केलेत. तर त्या साधारण तसं असतं की काही डेज असतात. सो मे बी व्हॅलेंटाईन्स डे असेल किंवा असे काही असतात, तर मदर्स डे. सो त्याप्रमाणे त्याच्याबद्दल चेंज होत राहतात. सो ते पण एक आहे. पण मग आता तू नक्की काय, म्हणजे तू स्केचेस तर करतोस, पण डिझायनिंग डिजिटली म्हणजे नक्की काय प्रकार आहे? सो माझे इलिस्ट्रेशन जशी रुचा ॲक्रेलिक ऑन कॅनव्हास पेंटिंग करते, ती हँड थ्रू करते. येस. सो मी करतो डिजिटली, म्हणजे मी आयपॅडवरती ॲपल पेन्सिल वापरून त्याच्यावरती मी ड्रॉ करतो. सो त्याच्या सॉफ्टवेअर थ्रू मी ड्रॉइंग करतो. सो मला पण ॲक्रेलिक पेंटिंग करायला आवडतं, पण मला डिजिटली जास्ती मजा येते समोर. सो मग ते मी करतो आणि मग त्याचंच डिजिटली जे बनतं तेच डिझाईन करताना विचार करून करतो की ह्याचं लार्ज साईज मध्ये प्रिंट्स बनतील. सो जसे रुचाचे पेंटिंग्स असतात तसेच माझ्याचे आर्ट प्रिंट्स बनतील, कारण डिजिटल मध्ये अशी एक ऍक्च्युअल वस्तू नसते, जसं एक पेंटिंग असतं. सो यावर्षीची माझी सिरीज आहे कॅलेंडरसाठी केलेली, त्याचं नाव आहे पोस्टकार्ड्स फ्रॉम लाईफ. सो असे महत्वाचे क्षण असतात लाईफमध्ये, इव्हन फ्रॉम म्हणजे चाइल्डहुड पासून आपण मोठे झालो त्या सगळ्या मोमेंट्स मधले महत्वाचे. सो तशी एक सिरीज केली आहे. सो तो पावसाळा एक्सपिरियन्स करतानाचा एक मोमेंट आहे आणि प्रत्येक जण वेगवेगळा एक्सपिरियन्स करतो. तसंच लहानपणी सगळे मित्र मैत्रिणी किंवा सगळे कझिन्स बरोबरची मस्ती आणि झोपायचा एकत्र प्रोग्राम असतो असा. सो ते नंतर मग लाईट गेले की नंतर एक असा हा खेळ बेसिकली शॅडोचा, सावलीचा खेळ. त्यानंतर क्रिकेट, हे सगळ्यांनाच बेसिकली आवडतं. आणि ज्या वेळेला असं कधीतरी बघायला मिळतो असं क्षण की तुटता तारा दिसतो, पण तो असा एक अविस्मरणीय क्षण असतो. ते नंतर एक रेल्वेचं हे जर्नी, ते खूप छान वाटतं. तुझ्या याच्यात जर कोणाला यायचं म्हटलं स्केचिंगमध्ये, डिजिटलमध्ये, तर त्याला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं किंवा त्याला कॉम्प्युटर सायन्स करणं हे गरजेचं आहे का, की त्याला जरी फक्त डिझायनिंग येत असली तरी तो त्यात उतरू शकतो?
फक्त ड्रॉइंग बद्दलची खूप आवड असली पाहिजे आणि ऑब्झर्वेशन खूप असलं पाहिजे. मला याच्यात एक फक्त ऍड अशी करावं असं वाटतंय की ज्यावेळेला चैतन्य डिजिटल पेंटिंग करतो याचा अर्थ त्याचा कॅनव्हास फक्त डिजिटल आहे. म्हणजे आता माझा कसा एक फिजिकल कॅनव्हास आहे ज्याच्यावर मी ब्रश आणि हे माझं पॅलेट सो हे सगळं फिजिकली दिसतं. बरोबर. सो तसं त्याचं ते एका ॲपमध्ये असं ऑलरेडी असतं आणि त्याचा ब्रश म्हणजे ती एक पेन्सिल आहे. बरोबर. जी त्या टॅबलेटवरती तो काढतो. हां हां. पण आता जर जे नवीन लोक आहेत किंवा ज्यांना आधीपासून ड्रॉइंगची आवड आहे सो त्यांना या क्षेत्रात यायचं तर मग या क्षेत्रामध्ये आर्थिक स्थैर्य आहे का? किंवा ठीक आहे एखाद्या महिन्यात नाही तुम्हाला इन्कम मिळाला पण मग ह्याचं कसं इन्कम सोर्स कसं राहतो किंवा याचं गणित कसं राहतं? तू तुझ्या डिजिटल मधलं सांग आणि तू आम्हाला तुझ्या हँड ओव्हर मधलं सांग. सो ऍक्च्युली दोन्हीचं गणित सिमिलरच म्हणता येईल. याच्यात असं आहे की स्थैर्य असं पण ग्रँटेड घेऊन नाही चालू शकत कारण याच्यामध्ये खूप व्हेरिएबल्स आहेत आणि सोशल मीडियावरचा आपला रीच पण आहे तो पण बदलत राहू शकतो. सो त्यामुळे फक्त आर्टवरती लक्ष न देता म्हणजे एका स्टेजपर्यंत शिकायसाठी आर्टची म्हणजे शिकायची डीप खूप गरज असते पण आफ्टर सर्टन पॉईंट फक्त आर्टवरती पुरत नाही. ते त्याबद्दलचं सोशल मीडिया थ्रू आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं आहे इंटरेस्टिंग करून याच्यावरती पण खूप लक्ष द्यायला लागतं. तर लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्यामुळे त्याबरोबर बनणारे प्रॉडक्ट्स किंवा ते पेंटिंग स्वतः ही सेल होणार नाही. सो त्यामुळे असं स्थैर्य मी असं सांगून कोणाला असं फसवायचं नाही मला की चुकीचं काहीतरी मिराज दाखवून पण रादर मी एनकरेज करेन की या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देऊन एका वेळेला असे दोन्ही सगळ्या स्किल्स ग्रो करावे. आणि मग पेंटिंगसाठी आउटडोअर शूटिंग वगैरे होतं आउटडोअर जाणं कुठं तिथं शूट करणं म्हणजे आम्हाला फिरायला खूप आवडतं त्याच्यामुळे आम्ही नेहमी काहीतरी पेंटिंगचं सामान हे नक्की घेऊन जातो. म्हणजे आम्ही मागच्या याच वर्षी ऍक्च्युली राजस्थानमध्ये पण गेलो होतो. सो तिथे पण आम्ही असं बघतो एक सुंदर जागा असेल तर आम्ही तो वेळ पण ठेवून जातो की समोर उभं राहून त्याचं पेंटिंग करायचं असं. ओके. आणि मग असं एखादं पेंटिंग आहे जे करताना प्रचंड म्हणजे इमोशनली अटॅच आपण झालं असं एखादं पेंटिंग तुझं आहे? मी म्हणू शकते माझं सगळे फूड पेंटिंग्स तसे आहे. म्हणजे चित्रकारासाठी खरं तर असं म्हणतात की कुठलंही चित्र काढताना तो खूप इमोशनली अटॅच होऊन काढतो. आणि असं मला ऍक्च्युली कदाचित पेंटिंग करताना नाही वाटणार पण ज्यावेळेला ते विकलं जातं त्यावेळेला मला वाटतं की आई ग हे चाललंय आता मला सोडून. हो मी त्याला नक्की बाय करते. या क्षेत्रात जे येत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काढलेले पेंटिंग्स विकण्यासाठी किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणकोणते प्लॅटफॉर्म तुम्ही त्यांना सजेस्ट कराल? सो मला वाटतं इंस्टाग्रामवरती प्रेझेंट करणं हे खूप उपयोगाची गोष्ट आहे. तसंच फेसबुक सोशल मीडिया आणि ॲक्च्युली सगळेच प्लॅटफॉर्म ट्राय करावेत म्हणजे जितकं लोकांना बाय करायला सोपं होऊ शकेल तितकं करावं आपल्या बाजूने प्रयत्न करावा तसा. ओके. आता खरं तर तुमचं अरेंज मॅरेज झालेलं आहे दोघांना सुद्धा लव्ह मॅरेज झालं असं तर दोघांनाही एकमेकांचे रंग आधीच कळले असते तर आता खरं तर आत्ता हिला एखादा रंग द्यायचा झाला हिच्या स्वभावाला किंवा हिच्यासाठी एखादा रंग काय तिला देशील कोणता रंग देशील? हा थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे पण मला वाटतं पर्पल कारण तिचा फेवरेट कलर आहे. आणि आणखी एखादं कारण? नॉट एक्झॅक्टली वैशिष्ट्य असं एक्झॅक्टली काही नाही पण ती खरंच प्रेमळ आहे आणि ते तिच्या पेंटिंग्स मध्ये पण दिसतंच. ओके. आणि त्याला एखादा रंग द्यायचा असेल तर त्याला मी मोस्टली ब्लू देईन म्हणजे निळा देईल. एक तर त्याला आवडतो आणि आमच्या दोघांमध्ये तो थोडा काम जास्ती असतो शांत जास्ती असतो. कामपेक्षा कन्सिस्टंट प्रमाणे काहीतरी पण नॉट एक्झॅक्टली काम. ओके. प्रत्येकाला आपण करत असलेल्या कामामध्ये भले यश मिळो नाही मिळो अर्थात प्रत्येकाची इच्छा असते की आपण जे काम करतोय त्यात यश मिळावं पण त्यासोबतच आपण जे काम करतोय त्यामध्ये आपल्याला कौतुकाची थाप मिळाली पाहिजे असं असतं. मग ते तुम्हाला ग्राहकांकडून अनेकदा मिळत असेल पण अशी कुठली कौतुकाची थाप आहे जी तुम्हाला कायमस्वरूपी असं वाटतं की ती मिळालीच पाहिजे त्या व्यक्तीकडून किंवा त्यांच्याकडून? असं म्हणायला गेलं तर आमचे पेरेंट्स हे सगळ्यात पहिल्यांदा येतात. म्हणजे याचे आई बाबा एनकरेज केले लहानपणापासून. हो त्यामुळे असं वाटतं की त्यांच्याकडनं तर नक्कीच यायला पाहिजे. दुसरं म्हणजे आम्ही दोघं नेहमी असं करतो की आमचं ड्रॉइंग किंवा पेंटिंग झालं बरोबर की आम्ही एकमेकांना आधी दाखवतो आणि कारण एकमेकांना दाखवून म्हणजे काय की आम्ही एकमेकांचे क्रिटिक पण आहोत. सो
काही सुधारणा असेल तर हा मला सजेस्ट करतो किंवा काही असेल तर मी त्याला सजेस्ट करते. यावर्षी पण आमची कॅलेंडर सिरीज अशी आहे, म्हणजे आम्ही 12-12 चित्र काढतो आणि चैतन्याची कॅलेंडर सिरीज आहे, त्याचं नाव आहे पोस्टकार्ड्स फ्रॉम लाईफ. सो बेसिकली आपण कुठल्याही ठिकाणी ट्रॅव्हल करतो तर आपण तिथलं एखादा पोस्टकार्ड घेऊन येतो. तसं आमच्या सिरीजच्या मागे असं आहे की आपल्या लाईफमधले असे पोस्टकार्डवरती कुठले मोमेंट्स असतील हे तो इलिस्ट्रेशन करतो त्याचे. आणि माझ्या सिरीजचं नाव आहे स्पिरिट ऑफ इंडिया, जिथे मी 12 स्टेट्स घेतलेत, आपली 12 राज्य घेतलीत आणि त्याच्यापैकी असं तिथल्या काही गोष्टी डेपिक्ट करते, ज्याच्यामध्ये फूड असेल, तिथलं आर्किटेक्चर कसं आहे आणि तिथलं फोक आर्ट कसं आहे. म्हणजे एका फ्रेम मधून तू फूड, आर्किटेक्चर आणि फोक आर्ट. येस, बरोबर. आता या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांसाठी या क्षेत्रातली निगेटिव्ह बाजू आणि पॉझिटिव्ह बाजू दोन्ही सुद्धा बाजू सांगणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. सो पॉझिटिव्ह बाजू आहे की आपले स्वतःचे हॉबीज किंवा आपले इंटरेस्ट आहेत तेच कन्वर्ट करता येऊ शकतात आपल्या जॉबमध्ये, आपल्या कामामध्ये. आणि त्यामुळे कितीही भरपूर काम एका वेळेला असलं तरी पण खूप रखडल्यासारखं वाटत नाही, त्यातला आनंद तरी पण घेता येतो, जरी खूप शेड्यूल टाईट असेल, खूप काम असेल तरी पण. आणि निगेटिव्ह बाजू म्हणजे बेसिकली थोडंसं अस्थैर्य असतं, कारण टिपिकल जॉब नाहीये, एक्झॅक्ट ठरलेला पगार असं नसतं, ते थोडं फ्लक्च्युएटिंग असतं. पण विथ टाइम त्याची पण सवय होऊ शकते. आणि असं आहे की काम थोडं जास्ती करायला लागतं, पण ते करताना आपल्याला काही वाटत नाही, कारण ते आपल्या आवडीचं काम आहे. म्हणजे आम्ही अक्षरशः रात्री 12 वगैरे वाजता सुद्धा एकमेकांशी डिस्कस करतो की मला ही आयडिया आली, आपण हे करूया असं. सो आम्ही ऍक्च्युली असं आहे की त्याच्यात बाहेर लवकर येतच नाही, कारण आम्ही सतत वेगळे आयडियाज मग ते नोट डाऊन करणं, मग त्याच्यात काम करणं. सो असं होतं की सॅटर्डे आलाय, संडे आलाय, पण काही मॅटर नाही करत. सो आवडीचं आहे, थोडं एक्सटेंड होतं, पण ते आवडीचं आहे त्यामुळे मजा करू शकतो. आता रंग, कुंचा, ब्रशेस, बोर्ड या सगळ्याला किंवा कॅनव्हास या सगळ्याला ॲज अ चित्रकाराच्या दृष्टीतून एखादं सुंदर नाव द्यायचं झालं किंवा काय सांगाल त्यांच्याविषयी एक भावना? एक चित्रकाराची भावना खूप वेगळी असते. त्यांचे बेसिकली कंपॅनियन्स आहेत आणि ते टूल्स तर आहेतच, पण आमचे कंपॅनियन्स पण आहेत आणि आम्ही त्यांची खूप काळजी घेतो. म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, म्हणजे आम्ही असं म्हणतो की तू म्हणजे हा जे गॅजेट्स आहेत की म्हणजे ज्याने आम्ही व्हिडिओग्राफी करतो, फोटोग्राफी करतो किंवा हा आयपॅडवरती तो ड्रॉ वगैरे करतो. सो मी याला म्हणते तू त्यांची आई आहेस, कारण की बरोबर तू असं ते नीट पुसून ठेवणार, सगळं त्यांचं सगळं करतो अक्षरशः. आणि तसं मी कशाचं करत असेल तर माझ्या या ब्रशेस, म्हणजे थोडक्यात आई आणि मुलासारखं चित्रकार आणि पेंटिंग. हो, नक्कीच. बरोबर. सो रू अँड शाई वरती रुच्याचे ॲक्रेलिक पेंटिंग्स असतात आणि आर्ट ऑफ शाई माझं जे पेज आहे त्याच्यावरती माझे इलिस्ट्रेशन्स आणि ॲनिमेशन असतात. आणि चई म्हणजे आर्ट ऑफ चाय मध्ये चई म्हणजे चहा पण आहे, चाय मला चहा खूप आवडतो, त्यामुळे त्याच्यात ते सुद्धा आहे की आर्ट ऑफ चाय म्हणजे मग चहाचं एकतरी ड्रॉइंग झालं असेल ना? हो, भरपूर झाले, बऱ्याच कॉमिक्स मध्ये पण आहे त्याचा प्रेझेन्स. तू स्केचेस सुद्धा करतोस आणि तू डिजिटली पेंटिंग सुद्धा करतोस. मग दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त भावनिक कधी वाटतं किंवा खूप खूप भारी फील कधी होतं करताना? ऍक्च्युली मला दोन्ही तितकंच आवडतं, पण त्याच्यात एक आहे की मी जेव्हा स्केचेस करतो लाईव्ह बाहेर असताना असे, तर त्याच्यात खूप स्पॉन्टेनिटी असते. म्हणजे ते समोर घडत असताना पटकन स्केच करायला लागतं, नाहीतर तो माणूस हलतो आणि आपला सब्जेक्ट हलला की मग काय करणार. त्यातल्या डिफिकल्टी काय येतात मग? सो आता एखादा माणूस काहीतरी करतोय, तो किती वेळा करतो आपल्याला काही माहित नाहीये, कारण आपला तो मॉडेल असा, आपलं डिस्कशन नाही झालंय काही, तो माणूस असाच येतोय जातोय असं. सो त्याची ऍक्शन, त्याचा हावभाव हे पटकन ऑब्झर्व करून थोडंसं मेमरी ठेवून ते पटकन काढायला लागतं. असं आहे की कुठल्या प्रत्येक फूडचं टेक्स्चर वेगळं असतं, रंग वेगळे असतात आणि त्याच्यावरती हायलाइट्स कुठे येतात, शॅडोज कुठे पडतात आणि त्याचं टेक्स्चर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की काही लुसलुशीत असतात, काही कडक असतं, काय असतं, तर ते तसंच्या तसं
पेंट करणं हे थोडंसं चॅलेंज असतं. तर मंडळी, रुचा जिनी काढलेली फूड पेंटिंग्स पाहून असं तोंडाला पाणी सुटतं, आणि चैतन्य अर्थात त्याचे स्टॅच्यू स्केचेस हे जिवंत आणि तितकेच खरेखुरे वाटतात. या दोघांचे सुद्धा त्यांनी जी काही माहिती दिली, या दोघांनी सुद्धा खरंच एखाद्या नवीन चित्रकाराला जेव्हा त्याला या क्षेत्रात यायचं असेल त्यांना नक्की हा व्हिडिओ मदत करेल की हां, आपण काढलेलं चित्र कशा प्रकारे आपण विकू शकतो, लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तुमच्या दोघांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि असेच सुखाचे, आनंदाचे आणि स्वप्नवत रंग दोघे सुद्धा एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांच्या साथीने भरत राहाल आणि एकमेकांचं आयुष्य बहरत ठेवाल. सो आणि तुमच्या दोघांना सुद्धा तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या ABP माझाकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आम्हाला पण खूप मजा आली गप्पा मारून. छान वाटलं खूप. येस. तर मंडळी, आजचा व्हिडिओ हा खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना ड्रॉइंग करायला अफाट आवडतं, ज्यांना ड्रॉइंग म्हणजे खूप जवळची गोष्ट, हृदयाच्या जवळची गोष्ट अशी वाटते, आणि जे नुकतेच या क्षेत्रात आलेले आहेत, ड्रॉइंगच्या क्षेत्रात, पेंटिंगच्या क्षेत्रात जे आलेले आहेत, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ हा आहे. नक्की पहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थात लाईक करा, शेअर करा, आणि तुमचे जे चित्रकार मित्र असतील ज्यांना पेंटिंग करायला खूप आवडतं किंवा जे नुकतेच शिकतायत त्यांना नक्की टॅग करा. आणि हो, ABP माझा पाहत रहा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.